हिवाळी अधिवेशन तर सुरू झालंय, मात्र अद्यापही विरोधी पक्ष नेता मात्र काही ठरलेला नाहीये। विरोधक आग्रही असताना भाजपने विरोधी पक्ष नेते पदासाठी गुगली टाकली आहे। महायुती सरकारकडून विधानसभेमध्ये काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना तर विधान परिषदेमध्ये अनिल परब यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यावं अशा हालचाली सध्या सुरू आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। भास्कर जाधवांच्या आणि सतेज पाटील यांच्या नावाला सत्ताधारी भाजपचा विरोध असल्याची माहिती देखील समोर येते। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपकडून विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांची नावं सुचवली जात आहेत, अशी ही चर्चा आहे। मात्र काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांच्या नावावरती ठाम असल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे आता विरोधी पक्ष नेते पदाचा वाद नेमका कधी मिटणार आणि सभागृहाला विरोधी पक्ष नेता नेमका कधी मिळणार असा मोठा प्रश्न आहे। मला माहित नाही चर्चा कुठून आली, काय आली। माझ्याबरोबर कुठलीही अशी चर्चा झालेली नाही किंवा मी सुद्धा कोणाबरोबर चर्चा केलेली नाही। मी कोणाला भेटलो पण नाही आणि आमचे नावं आम्ही महाविकास आघाडी म्हणून दिलेले आहेत। त्यामुळे ती नावं त्यांनी फायनल करावी अशी आमची इच्छा होती आणि आम्ही सर्वजण, बाळासाहेब, मी आणि परबजी, आम्ही 4-5 लोक मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मंत्रालयामध्ये। त्यावेळेस महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते होतो आणि तो निर्णय घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली होती। आता चौथं अधिवेशन आहे। जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो पण लोकशाहीचं, जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाही आहे, हे त्यांनी जगाला सांगावं। मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाही आहे। आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल विरोधी पक्ष नेता नसावाच, एवढं बहुमत असून देखील एवढी भीती काय आहे त्यांच्या मनात? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.